ह्या सगळ्या रथाची जबाबदारी सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाकडे दिली. आषाढीला देव आले तर कार्तिकीला रथातून देव गेले. आणि ते देव जे गेले उत्सव मूर्ती, त्यांचे जे शिष्य रावजी रायरासकर, हरिपंत तात्या रायरासकर, त्यांच्या घरातल्या गोपालकृष्णाची सगळ्यात मोठी मूर्त त्यांनी मठासाठी अर्पण केली. रमावल्लभदासांचं ते घराणं आणि रमावल्लभदासांचा आणि शुभ्रा यांचा जर विचार केला तर जवळजवळ हकीकती सारख्या आहेत. त्यामुळे रायरासकरांनी देव दिले, त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पण झाली आणि त्यांना घेऊन देव मिरवले जातात. जो आजचा गणपतीचा मार्ग आहे तो शुभरायांनी आखलेला आहे. वारकरी पंथाची मुहूर्तमेढ इथं रोवली गेली. विचार करू, मारुती बाप्पा होते, आई आली जगदंबा, विठुराई आला, रुक्मिणी आई आली, संत नामदेवांपासून सगळे संत आले. पुन्हा रामदासी पंथातले गुरु मिळाल्यामुळे परत रामराय आला. आता गोपालकृष्ण पण आला, विठुराया मठात आला. ह्या सगळ्यांच्या बरोबर नांदत नांदत शुभरायांनी एक अलौकिक गोष्ट इथं जीवन सिद्धांताद्वारे निर्माण केली. ते म्हणजे त्यांनी असा सिद्धांत सांगितला जगाला, जगून दाखवला की गुणांनी भगवंताची पूजा बांधता येते आणि भगवंताचं लाडकं होता येतं. रोज संध्याकाळी शेजारतीनंतर पायात चाळ घालून नृत्याला उभारायचे आणि 5 ते 6 तास विठ्ठलाला रिझवायचे. सुंदर महाभारत, रामायण, दशावतार यांच्यावरची चित्र काढली, त्या चित्रांनी देवाला सजवायचे. देवघर पण त्यांनीच निर्माण केलेलं आहे, त्यांनीच सांगितलं. त्यांच्या अखत्यारीतच ते देवघर बनलं. देव कसे बसवायचे, 2 खेळ आणि 2 पट्ट्यावर देव बसतात आणि ते फिक्स होतात. सगळं त्यांनी केलं. अभंग रचले, 147 अभंग आहेत त्यांचे. आणि सोलापूरकरांना समजावलं की बघा, तुमच्याजवळ पण खूप गुण आहेत आणि त्या गुणांनी आपण देवांना आपलंसं करू शकतो बरं का. अनेक लीला त्यांच्या झाल्यात, अनेक गोष्टी आहेत. पेशवे पण आले होते त्या काळात नाव ऐकून आणि सगळं खूप मोठी जहागिरी द्यायचा प्रयत्न केला. पण ते म्हणाले, अरे जो माझं जीवन चालवतो त्याला तुझी जहागिरी कशाला पाहिजे, नको आम्हाला तुझी जहागिरी, मला देवावर भक्ती करणारी माणसं पाहिजे. त्यामुळे त्यांनी ती जहागिरी घेतली नाही. पण काही उपकरणी एक रणसुभे होते जे, त्यांनी देवाची उपकरणी चांदीची बनवली होती, त्यांना विठुरायाला द्यायची होती पंढरपूरच्या. पण स्वप्नात त्यांना जाऊन सांगितलं, अरे मला इथं खूप आहे, शुभराय मठात मी तांब्याच्या पेल्यात पाणी पितो, तिथं दे. त्यांचा भक्तिभाव आणि आग्रह पाहून आणि विठुरायासाठी ती उपकरणी घेतली. ती आजही आहेत. अनेक गोष्टी घडल्या. त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट घडली म्हणजे एक रावजी बुवा नावाचा माणूस रोज यायचा, बसायचा. रावजी बुवा हे बारामतीचे, त्यांचं आडनाव मुजुमदार. सराफी होती, सराफी डुबली. भावंडात नेहमीप्रमाणे कलह झाले आणि ह्यांच्या भोळ्या स्वभावाला अनुसरून त्यांना बाहेरच काढलं. तिथून ते सोलापूरला आले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती, बायको होती. सोलापूरला राहता त्याच्यात त्यांची मुलगी लांडग्यानी पळवली. त्याच्यामुळे आता काय करायचं, तर विमनस्क झाले. त्यावेळेस कोणीतरी सांगितलं, तर असं शुभराय महाराज आहेत, त्यांच्याकडे जात चला. इथं यायला लागले, आवडायला लागलं, पुराण ऐकायचे, सगळं करायचे. मग एक दिवस महाराजांना म्हणाले, महाराज मला काहीतरी वाचायला द्यावं. त्यावेळेस महाराजांनी एकनाथी भागवत त्यांच्याकडे दिला. त्याच्यातलं एक पोथीतलं पान असं उडून पडलं. ते उडलेलं पान बघितलं, त्याच्यावर लिहिलं होतं, संतांची सेवा ही परम आवडे देवा. सगळी पोथी ओढणारी त्यांना देऊन टाकली. अरे का रे म्हणे, पोथी दिली, वाचत का? नाही मला वाचायची नाही म्हणले.
आत्ता तर मिळत नाही, माझं काम झालं म्हणाले. आणि त्या दिवशी पुराणानंतर, रात्रीच्या प्रवचनानंतर ते हलेनात. बाकी सगळे गेले. ते म्हणले, "अरे जा, आता मला दार लावायचं आहे." ते म्हणले, "मी नाही जाणार." "नाही, तुला राहता नाही येणार म्हणे इथं. इथं कुणी राहत नाही. मी आणि देव दोघंच असतो." "नाही, मी जाणारच नाही" म्हणाले. "अरे," म्हणले, "आम्ही गोसावी आहे, उपाशी राहतो, कधी काय करतो, कपडे मिळतात, नाही मिळतात. तू कशाला राहतो आमच्याजवळ?" "नाही, मला जायचंच नाही" म्हणाले. त्यांनी जे नेसतं धोतर काढलं आणि त्याचं एक उपरणं केलं, कमरेला गुंडाळं, एक केलं. "आता घेता की नाही?" म्हणाले. त्यांचा भाव बघून त्यांना ठेवून घेतलं. मग आणखीन काही एखादा दुसरा माणूस असेल तर त्याचे शेप्पा पण होते. शेषप्पांचा स्वभाव बघता भक्ती कमी नव्हते, पण थोडा अहम होता. त्यामुळे एका प्रसंगाने त्यांना मठाच्या बाहेर काढलं. आता लोक येणं जाणं, हळूहळू दारात रांगोळी पडायला लागली. "पहाटे कोण येतंय? जरा बघ रे" म्हणे रावजी. बघी एक बाई रांगोळी काढत होती. त्या रांगोळी काढताना त्यांना म्हणले, "अहो, तुम्हाला आमच्या महाराजांनी बोलवलंय." म्हणली, "येते." महाराजांच्याकडे आली. महाराज म्हणाले, "अगं ओ बाई, सकाळचं इतकं येऊ नये. दरोडे पडतात, गाव चांगलं नाही." ताई म्हणली, "माझं सगळंच इथं आहे. काय व्हायचं ते होईल." म्हणले, "कोण आहे?" तर म्हणे, "विचारा." "कोण आहे रे?" तर "माझी बायको आहे" म्हणाले. "मग तू खोटं कसं सांगितलंस की मला कोणी नाही?" आता दे गुरुचरणावर ज्यावेळेस माझी काय आम्ही अर्पण केली त्यावेळेस कुठली बायको आणि कुठलं कोण? भाव बघितला परत. बायकोलाही घरात ठेवून घेतलं. त्यांचा मुलगा विठ्ठल होता छोटा, तोही राहिला. आणि लक्ष्मीबाई सगळ्या मठाचं स्वयंपाकाचं काम तिने हातात घेतलं. छान स्वयंपाक करून घालायची. रावजीबुवा मठ शुभराय महाराज सांगतील तसं सांभाळायचे. हळूहळू वार्धक्य यायला लागलं. 1750 ते 1820 हा शुभरायांचा कालखंड आहे. 1750 ते 1781 पर्यंत त्यांचं पहिलं पर्यटन आहे. आणि 81 नंतर ते सोलापूरवासी झाले. 35 वर्ष सोलापुरात राहिले. एक प्रसंग असा घडला की त्यांचे आई आणि बाबा गेल्याचं वृत्त आलं. लोक हुडकत होते, येऊन पण गेले. त्यांनी सांगितलं, "मी कुठं आता येणार नाही, माझं माझं मी आणि विठ्ठल." मृत्यूच्या वार्तेनंतर सुद्धा त्यांनी त्याचं सुतक पाळलं नाही. त्याच्यामुळे सोलापूरकर रागवले आणि तेच शंकराचार्यांना पत्र लिहिलं की यांना बाहेर काढा, हे नीट वागत नाहीत, धर्माप्रमाणे वागत नाहीत. तर शंकराचार्य आले आणि त्या मठातच उतरले आणि त्यांनी सांगितलं, संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ह्या सगळ्या उपाधी राहत नाहीत. पण त्यांच्या आईवडिलांच्या शांतीप्रित्यर्थ त्यांनी इथं यज्ञ केला आणि त्या यज्ञातून एक औदुंबराचा वृक्ष निर्माण झाला, जो आज आपल्याला दारातच बघायला मिळतो. इथं दत्त संप्रदायाची सुद्धा मुळं रोवली गेली. रामभक्ती, पांडुरंगाची भक्ती, विठुरायाची भक्ती, मारुती बाप्पाची भक्ती, जगदंबेची आईची भक्ती, दत्तात्रेयाची भक्ती, सगळी बीजं शुभरायांच्या काळातच पक्की झाली. आणि हा महात्मा 1820 साली भाद्रपद महिन्यात वद्यदशमीला भगवंताच्या चरणी विलीन झाला. आधीपासून सांगत होते, आता आम्हाला जायचंय, आता आम्हाला जायचंय. शेवटी रावजीबुवांना सांगितलं, तुम्ही मठ सांभाळा, माझ्या देवाला सांभाळा. मी कुठं जात नाही, मी देवापाशीच आहे. काही लागलं तर हाक मारा, देव तुमचं सगळं रक्षण करेल. लक्ष्मीबाईंना विचारलं, तुला काय हवंय? ती म्हणली, मला काही नको, माझं सगळं छान आहे. नाही नाही म्हणले, मला तुला द्यायचं आहे. तेव्हा त्या माऊलींनी जे मागितलं ते तिने सगळ्या पिढ्यांची सोय केली. ती म्हणाली, माझ्या शेवटच्या पिढीतल्या शेवटच्या माणसांनी देवाची आणि तुमची भक्ती करावी, एवढा मला आशीर्वाद द्या, बाकी काही नको. आणि तोच भक्तीचा आशीर्वाद
माझ्यापर्यंत पाझरत आलेलं आहे. रावजी बुवांनी पुढे मठ सांभाळला, हातमोजे घालून शुभरायांच्या पद्धतीतच समाधी बांधली पहिल्या वर्षातच. आणि पुण्यतिथीचा उत्सव सुरू झाला. पुढं त्यांच्या विठ्ठलदास नावाच्या मुलांनी मठ बांधून काढला. हे सगळं सोलापूरकरांच्या सहकार्याने झालं. शुभरायांचे अभंग, शुभरायांची चित्र आजही आपल्याला बघायला मिळतात. रावजी बुवांना, विठ्ठलदास बुवानंतर माणिक प्रभू सोलापुरात आले होते. त्यावेळेस ते मठात येऊन गेले. त्यांनी इथं राहिले पण ते, आणि भगवंताचा आशीर्वाद घेऊन गेले. शुभरायांना भेटून गेले. पुढे स्वामी महाराज ज्यावेळेस अक्कलकोटला निघाले होते, मोहोळवरून निघाले असताना ते सोलापुरात काही काळ होते. त्यातला काही काळ त्यांनी मठात घालवला. 12:30 वाजता माझे पणजोबा जय कृष्णबुवा देवाला नैवेद्य दाखवून समाधीला नैवेद्य दाखवत होते. त्यावेळेस दारात उभा राहिले आणि म्हणाले, हमको खाना मिलेगा क्या? जगाचा पोशिंदा विचारत होता, हमको खाना मिलेगा क्या? आणि ते म्हणत होते, या. 3-3 वेळा विचारलं, पक्क केलं की नक्की खायला देणार ना. हो देणार म्हणाले, या. आणि मग ते आत आले, एका खांबाला बसले. नैवेद्य झाल्यानंतर म्हणजे सगळा घरातला नैवेद्य आण. मग घरातला सगळा नैवेद्य आणला. सगळे मिळून बसून जेवले आणि काही काय राहिले. जाताना त्यांच्या एक खडावा आणि एक कोबडी ते ठेवून गेले. ज्याने कृष्णबुवांची जी पत्नी गोपिकाबाई अव्वा, ती स्वामी महाराजांचा प्रसाद आहे. त्यांच्या प्रसादानेच जन्म आहे अक्कलकोटला असतानाचा. आणि ह्या अव्वा ज्या आहेत, ह्या जगाच्या अव्वा होत्या. त्यांचं मोठं कपाट होतं, ते वैद्य होत्या. त्या सगळ्यांना 10 वाजेपर्यंत सकाळी औषधच द्यायच्या. आणि मग घरात गेल्यानंतर स्वयंपाकात असताना जर कोणी आलं तर स्वयंपाकाच्या तिथली चुलीतली राखच द्यायच्या आणि म्हणायच्या, लावा, बरं होत आहे. आणि माणूस बरा व्हायचा. बाळंतपणा करणं, बाळांची औषधं, सगळ्यांना औषधं देत बसायच्या. लाडक्या होत्या. त्या गेल्या त्यावेळेस मोठी सभा घेतली गेली होती. अव्वांचा आणि जयकृष्ण बुवांचा मुलगा जनू काका, जनार्दन बुवा, जिथे स्वामी तेथे आम्ही, असं शंकर महाराजांचं एक ब्रीद आहे. अक्कलकोटला शंकर महाराज गेले होते. तिथं गुरु शिष्यांचं हितगुज झालं. त्याच्या आधी चंद्रभागेच्या वाळवंटात शंकर महाराज तीर कामटा घेऊन खेळत होते. ते खेळत असताना एक हरिण त्यांना गाठ पडलं. ते हरिण माचणूरकडे निघालं. जंगल होतं सगळं. त्या जंगलाच्या फांदीत झाडाच्या एका त्याची शिंग अडकली. तिथंपर्यंत गेले आणि म्हणले, आता कुठं जातोस, बोल. आणि तिथं स्वामी महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं, अक्कलकोटला ये. अक्कलकोटचं दर्शन घेतलं, हितगुज केलं. सोलापूरला आले. सोलापूरला त्या दिवशी बालगंधर्वांचं नाटक होतं. ते नाटक पाहिलं. त्यावेळी पहाटपर्यंत नाटकं चालायची. पाणी आलं की नाटक बंद व्हायचं. तिथंच ते झोपले आणि उठले. ते अनंत उंबरजकर नावाचे मठात पौरोहत्य करणारे तिथं होते. पूर्वी बालगंधर्वांच्या नाटकासाठी माणसं काही पण करायची. तसं ते पण काहीतरी करून झोपले होते नाटक बघून. उठ अंत्या म्हणले. अंतांबरजकर उठले. त्या म्हणले, चल. त्यांचा हात धरला आणि दत्त चौकात त्यांना आणलं. दत्त चौकात दत्ताच्या देवळासमोर आणल्यावर म्हणले, जा तुझ्या घरी. आणि टोळाच्या वळात अनंत उंबरजकर राहायचे. ते तिकडे गेले आणि महाराज मठात आले. दारातून आत आले मठात. चप्पल काढली, थेट देवघर गाठलं. आज जे देवघर दिसतंय हे
पहिल्या मजल्यावर पूर्वी नव्हतं, खालच्या मजल्यावर होतं आणि दारातून देव दिसत होते. देवाच्या देवघरात जाऊन देवाला नमस्कार केला, अल्लकारोळी ठोकली, बाहेर आले. बाहेर आले तेव्हा त्यांनी बघितलं की जणू काका मुलांना शंकरा राग शिकवत होते. झरकन मागे वळले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. काळ सुद्धा क्षणभर बघत थांबला असेल. अरे हे काय बघतोय मी? किती जन्मांची पुण्याई उभारली आणि ह्याला भगवत दर्शन होतंय. झार 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 सगळं समाधी अवस्था प्राप्त झाली. त्यांच्या चेहऱ्याकडे, त्यांच्या शरीर यष्टीकडे बघितल्यावर अव्वा तिथंच बसल्या होत्या. मनात विचार करतात, अरे हे कोण आलं? न बघता, न सांगता, न विचारता आत गेलो, परत बाहेर आलो आणि परत माझ्या मुलालाही त्यांच्यासारखंच केलं. आता हा माझा मठ कुणी सांभाळायचा? कारण एकुलता एक मुलगा होता. महाराज त्यांना म्हणाले, काळजी करू नकोस, पाणी आण. पाणी आणलं, समाधी उतरवली, पाणी पाजलं आणि म्हणजे आता चहा कर. चहा केला, त्यांना चहा पाजला, आपण चहा प्याले आणि ते जे गेले ते पुढे 27 वर्ष शंकर महाराज मठात येत होते. 1922 साल होतं आणि हाच काळ शंकर महाराजांचा जीवनाचा एक सोनेरी पान आहे. याच काळात आशर भेटले, प्रधान भेटले, धनेश्वर भेटले, कान्हेरे गुरुजी भेटले. जी मंडळी आपण शंकर गीतेत बघतोय, वाचतोय, ऐकतोय, ही सगळी मंडळी ह्या सगळ्या काळात भेटलेली आहेत. या सगळ्या लोकांना मठात यायला सांगायचे आणि जणू काकांना त्यांच्याकडे बोलवायचे. जणू काका आणि शंकर महाराज म्हणजे एका नाण्याच्या एकच बाजू, दोन बाजू नाही. शंकर महाराजांचं हृदय म्हणजे जनार्दन बुवा. इतकी दोघांची एक अतूट नातं होतं. अनेक गोष्टी आपल्याला जणू काका आणि शंकर महाराजांच्या ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. उत्सवात मठात शंकर महाराज यायचे, रथयात्रेत समाविष्ट व्हायचे, पुण्यतिथी उत्सवात यायचे. असं कोणाच्या तरी खांद्यावर हात टाकून म्हणायचे, पंक्ती वाढायला जायचे, यांना लाडू घाला, यांना अमकं करा. इतके ते मठात मिसळले होते. मठ आणि शंकर महाराज आणि शुभराय महाराज, स्वामी महाराज ही सगळी अतूट नाती तयार झाली. शुभरायांसाठी जरी भगवंत असेल आणि हा शुभराय महाराजांचा मठ असेल तरी सुद्धा येणारा संत इथं गुण्या गोविंदांनी छान राहतो. जसं जणू काकांना आपलंसं केलं तसंच माझे वडील मधुबुवा यांना त्यांनी घडवलं. कारण शंकर जणू काका गेले ते 38व्या वर्षी, 1 सालचा जन्म 38 साली गेले. त्यांना कॅन्सर झाला होता घशाचा, पाणी पिता येत नव्हतं, न सोडा म्हणायचे, नळाचं वाहतं पाणी बघायचे आणि आपण पाणी प्यालो असं समजायचे.